नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. सो गाईज, तर मी सीधा गावाला आलोय आणि आपल्या मुंबई साईडवरून तिथून काय ब्लॉग सुरू केलाच नाही. सो तर सरळ मी निघून आलोय कारण की थोडं घाई गडबडीत आलोय. सो तर आता अकोल्यामध्ये पोहोचलोय आणि इथून आपल्याला आपला भाऊ घ्यायला येणार आहे. आणि आपल्या इथं कसं तिकडं असल्यावर कामं वगैरे असतात, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करता येत नाही. इकडे गावाला फ्री असतो, तर फ्री असल्यामुळे सगळा ब्लॉग शूट करता येतो. या साईडला बघू शकता अकोल्याला आम्ही सचिन आणि मी दोघं आलोय. तर आम्ही इथं थांबलो होतो. हे काय सचिन इथं म्हणजे इंजनचा डबा इथं हे करून ठेवलं आहे मस्त. कसं इथं वातावरण हवा पाणी एकदम खतरनाक आहे, फक्त सगळं शांत आहे, हालत बी नाही काय. आणि स्टेशन बघू शकता अकोला स्टेशन आहे. तर चल आता तोपर्यंत काही नाश्ता वगैरे करून घेऊ आणि तो आल्यावर मग निघून जाऊ. काहीच जर बघू शकता या साईडला भाऊ आपल्याला घ्यायला आला आहे आणि गाडी घेऊन आला आहे मस्तपैकी. तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊ आणि मग निघून जाऊ. तर चला या नाश्ता करतो आम्ही. 150 काय त्या साईडला बघू शकता मस्त तिथे नाश्ता आला आहे, तो नाश्ता करून घेऊ आणि निघून जाऊ. काहीच निघालो आता आम्ही, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता सरळ घरी जाऊ. यांचा घरी जाऊन आराम वगैरे करू आणि त्यानंतर निघू. काहीच तर आम्ही पोहोचलो घरी आणि घर बघू शकतो एकदम मोठे, वरतून उड्या मारायसाठी काही टेन्शनच नाही. तर चला आता आतमध्ये जाऊ आणि फ्रेश वगैरे होऊ. वा काहीच त्यांचं घर बी एवढं मोठं आहे की बस वरून बघायला बी किती मजा येते. लय भारी वाटतो, काय सुकून भेटतो इथे. वरती आल्यावर एकदम भारी नजारा दिसते आम्हाला आणि असं वाटतं की इथंच राहा. कसं सगळे रिॲक्शन दाखव. असं वाटतं इथे उड्या मारा, लय मजा आली. गावाकडे येऊन एवढी भारी वाटते ना, एकदम वातावरण एकदम म्हणजे असं खूप चालू एकदम भारी वाटलं. हे घर तुमचं तर एकदम खतरनाक आहे. हे बाई ओ ओ चला तर काय नाश्ता करून घेऊ आपण. चहा आणि बिस्कुट दिला आपल्याला. तू खाते तू? अरे अरे पेन नको खाऊ, चल ये ना नाश्ता का. कशी आवाज द्यायची पप्पा आले का? कसं तो बरं वाटेल का नाही इकडं? किती वातावरण हा ना, असं वाटतंय गाईच खरंच असं म्हणजे भरपूर सुंदर वाटतं. असं वाटतं की इथं राहावं जरा 4-5 दिवस तरी. या साईडला बघू शकता वरती गेल्यावर एकदम खतरनाक नजारा दिसतोय भारी. चला तर जा थोडं बाहेर चाललो आम्ही, तिकडे मी फिरून येतो, बघू आम्ही तिकडं कसं काय ते. गाईच तर झालोय आता, सर्व रेडी झाले, सर्व म्हणजे मीच रेडी झालो. आता सचिन आंघोळ वगैरे करतोय आणि आपले भाऊ पण रेडी झालेत. झाली का तुम्ही रेडी? यस ब्रो. नाही झाली अजून, आंघोळ वगैरे काय केलीच नाही वाटते. बरं आहे, चला बघू शकता आपण मस्त फ्रेश झाले मस्त. आता काय टेन्शन नाही, आता जेवण वगैरे करू सीधा. कुठे जायचं आपल्याला ते सांगा. सध्या तर काही चिकन भेटलं नाही आपल्याला. ठीक आहे ना, अंडी तर अंडी, पण आता जायचं कुठे ते सांगा. आपल्याला इथून जाणं आहे आता सगळ्यात पहिले एखाद्या बारवर. नाही तसं नाही, आपल्याला जायचंय टिटवाला. एक कार्यक्रम आहे यांच्या बायकोच्या बहिणीचा 7व्या महिन्याचा काय असते ते 6.5 काय असेल ते. तिथं कार्यक्रम आहे, तिथं आपण चाललोय. तिथं आपले प्रवीण दाजी त्यांना भेटायला चाललोय खास करून. तर चला आपण जेवण वगैरे करू आणि निघून जाऊ. थोडं टेरिसवर जाऊन बघू. या साईडला बघू शकता टेरिसवरून या टायमाचा, अरे चप्पल पडली, या टायमाला कसं वाटतं बघा. म्हणजे ऊन आहे, लईच ऊन आले आता, कारण काल इथं पाऊस पडून गेला आणि मी आल्यानंतर थोडं ऊन आलं. मला पाऊस नव्हता पाहिजेच, म्हणजे पाऊस असल्यावर कुठं जाता येत नाही. आता पाऊस नाही आहे तर जाता येते. कसं वाटतं सर तुला? एकदम मस्त. हां
का मजा करतोय? केस विस एवढी सुकली का तुझी? बरं वाटते ना वरती, काय भारी वाटते असं. इथे एक व्हिडिओ काढायला लागेल रील्स वगैरे. तर चला बघू आता एक रील्स वगैरे काढून घेतो इथं, जर जमली तर. एवढ्या उन्हामध्ये ते डोळे असे छोटे होतात ना, तर जमत नाही. तर चला खाली जाऊ आणि जेवण वगैरे करू आणि निघून जाऊ. हा मग त्या साईडला बघू शकता मस्त चपाती भात आणि अंड्याची भाजी घेतली. सगळे बसले आम्ही चौघजण. तर चला फटाफट जेवण घेऊ. एक नंबरचं आहे. गावाकडची भाजी एकदम भारी वाटते. गावाकडे सगळं ओरिजिनल असताना म्हणून भारी वाटते. मागून बसतो गाईच तर आमचं सर्वांचं रेडी झालं म्हणजे सर्व आणि निघले आता. कुठे जायचं आपल्याला? आता कार्यक्रम चालू ना. तर चला चला बस चल. एक बाईक घेतली. आता रस्त्यातले वातावरण बघा. घेतलं मांडीवर घेते आता. हो घेतो घे मांडीवर घे. बॅग पुढे घेता. पीछे लग रहा. चला वय साईडला अरे कसं मागं लागेल. चला गेल्यावर भेटतो काहीच. तर आम्ही पोचलोय पण इथं. आम्ही खरं तर लय पहिले पोचलोय आणि जाऊन झोपलो होतो सीधा. सो तर बघू शकता आता आतमध्ये घर आहे. इथून छोटं दिसे पण आतमध्ये गेलो ना असं वरती चढायला शिड्या वगैरे आहेत. हो परत मोठी वरी जाऊन झोपणार आज आपण 3ऱ्या माळ्यात. तर आम्ही चाललोय एका विहिरीवर पोहण्यासाठी, कारण की गावाला आलो तर अशी इच्छा होती पोहायला जायची. तर आपल्याला घेऊन जाणार आहेत. कोण घेऊन जाणार आपल्याला? प्रवीण दाजील बलवा. प्रवीण वानकडे. कुठे आहेत ते? माझे भाऊ सासरे. तुमची भाऊ सासरे. गाडी त्यांची एंट्री होत आहे. तू बी येतं का रे? अरे जाय ना झोप ना. उडी मारशील ना डुबशील आतमध्ये. हो कुठं जायचं आपल्याला? पोहायला जागा भेटली पाहिजे. चप्पल तू नको जा. तू डुबशील एका फटक्यात. चल गाडी एकच का आपल्याकडे? चला निघतो आता आम्ही. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला बघायला भेटलं आम्ही कसं स्विमिंग करतो. विहिरीत पोहण्याची मजा काय असते आज दिसत. हा तुम्ही कधीपासून पोहता इथे? मध्ये झाले 15 वर्ष. 15 वर्ष. 15 वर्ष डुबक्या मारता? अरे बाबा तू कशात बी डुबव तरी पोहतो मी. अरे चल विचारलो मी. विशाल डोंबरे मी. चला अरे चल. काहीच नाही. विशाल ठोंबरे मी. समजलं का? ते काही बी असं नाव आहे ना विशाल ठोंबरे. बस झालं. हा घ्या ना. चला ना लवकर जाऊ ना निघू. गावामध्ये घरं वगैरे आहेत ना भरपूर सुंदर आहेत. कारण की या साईडला एक घर असे 4-4 मजल्याचे. हो 4-4 मजल्याचे का 3-3. हा मस्त आहेत पण हा का एकदम घर कचरा बिचरा एकदम भारी वाटते तिथला. असं वातावरण वगैरे भारी असते गावचं. मजा येते. हा अभी इथं पूर येते रात्री पूर गेला इथून. एवढं पाणी इथं त्याच्यावरून पाणी होते. याच्यावरून इथं एवढं पूर येते डायरेक्ट. हे काय भिजले वाटते आता. म्हणजे पाऊस आला पुरा होऊन आज. पूर पाण्यात डायरेक्ट आयुष्य भरत असं ते सगळं. हा शूटिंग येणार पाहिजेच काढेल दाखवतो. हा का ठीक आहे दाखवतो व्हिडिओ नंतर. भाऊ गाईच आमच्याकडे एकच गाडी आहे. आता आम्ही 4 जण कसे जाणार काय ना. चला बसू. चला 4 जण बसू का पहिले.
जर आता पोहोचलो आम्ही विहिरीजवळ. आता आपण बघू विहिरीचं कसं काय ते. आपलं बघूनच भीती वाटते का कसं काय आहे ना. अरे बापरे आला मला बघूनच भीती वाटायला लागली अशी. हा थांबा. हा म्हणजे अरे मग वरी कसं यायचं पण रस्ताच नाही वरी यायला आहे का. सच्या पोहता येते का तुला. मला पहिल्यांदा बघून डेंजर भीती वाटली. काहीच मी कधी विहिरीमध्ये पोहलो तर नाही पण आज ट्राय करतो. जर डुबलो तर तुम्ही वाचवायला या नाहीतर मग हे यार मला पोहता येईल का इथं. बघू आता पोहता येतं का नाही. टाक खाली टाक. चला मारा उड्या झाडात. अच्छा दुसरी विहीर बघायची का. ते विहीर जरा मला एक भीती दिसायला लागली. विहीर बघायला आलो होतो पण याच्यामध्ये हे काय कासव हागलेत वाटते. काय ते जरा जास्त विचित्र दिसतं. याच्यात नाही पोहायचं. तिकडे बघू आता दुसरी विहीर. हे बघा ना इथं किती सुंदर दिसतं असं. हे ऊन बिन एकदम खतरनाक दिसतं इथं. पकडा काय दिसते खतरनाक व्हिडिओ. किती भारी वाटतं इथं. उड्या बिड्या मारला हागले जरा एकदम. गाय गाय पुरे भाऊ इकडे तर भयानक आहे वातावरण. और इकडे आणा हो. इथं इथं बसून पहापर्यंत एक नंबर जागा आहे की नाही. किती सुंदर वाटते बरं आहे की नाही. खाली काटे पाहायचं. अरे वा एक न पुढे तर नांदच नाही डायरेक्ट पुढे. हा जागा तर बघितली खतरनाक दिसू राहिली. उडी मारणं तू अशी लमका उडी मारणं डायरेक्ट काटे खोपले पाहिजे अंगात. काही सर्वांनी कपडे वगैरे तर काढलेच पण आता उडी मारायचा कोणता विचार चालू नाही. एवढी भीती वाटायला लागली सगळ्यांना. काय हो काढ चला मारा चला मारा. हा मारा ना. असं बी शर्ट सुकायला घालते. घ्या घ्या डायरेक्ट बुटावर. बुटासोबत पोहणार चला चला मारा मारा सुजा. अरे तुम्ही दोघातून एक जण मारा ना तर ढक्का देईन कोणाला. माझी इथं पाहिलं. हा हो. अरे बाप गेला आतमध्ये. आता इथे का नाही बाहेर आलं. मार की मारलं त्यानं आता. हा मजा आली का. सुचा भीती वाटते. सूर मारतो सूर. हा सूर मार. सूर मार सूर. खरं मारणे त्या इकडे जाय. हे कोणती सूर आहे रे. हे कोणती सूर आहे. पाणी किती वाटते भीती वाटली. पहिल्यांदा पावलं. शॅम्पू बघ सुद्धा एकदम 1 रुपयावाला शॅम्पू आहे भारीतला. आता शॅम्पू पुरा नीला नीला आहे. केस लावल्यावर केस वाईट होतं. केस आपल्या स्विमिंग पूलचं केवढं वरी आहे. हा हे शॅम्पू मी गवत लावत नाही पण आता केस उभे होतात वाटते. शॅम्पू कसा लावला घ्या जाऊ का. हाता कसा लागला अशी भिजवायला लागली की आतमध्ये उडी मारलं का व्हायचं तिथं. सपोर्ट भेटल. अरे देवा. झालंय सर्वांचे कपडे वगैरे घालून घेतलेत. आता निघतो घरी आम्ही. लई भूक लागली. काहीतरी खायला लागली. काय भेटते का ना इथं खायसाठी. गद्याच्या आत हा काय जायला कुठं जायचं. हे गाव आहे भाई. काहीच नाही भेटत. काहीच नाही भेटत. कुठेतरी बाहेर हॉटेल भेटत असतात. नाश्ता वगैरे करू नाही घरी जाऊन वापस जेवण करायला लागेल. नाही काही चाय बिस्कुट खायला लागेल. दुकानातले खारी बिरी आणून काहीच नाही डायरेक्ट ठीक आहे. काळा चहा पेलो आपण. काळा चहा. घरी पोचले आम्ही. आता इथं वरी जाऊन टेरिसवर आम्ही बसणार आहोत. आणि वरती एवढी अरे ती गेला की वरी. मजा आली का.
हे दाजी मग कॅमेराला बघून जा, असं करा. हाय करा, हाय करा. ते नाही जमत. चला 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 गाईज बघू शकता वरी जायचा रस्ता कसा काय. हो चला गाईज आता इथं वरती चढलो आम्ही. आता बघू इथून नजारा बघू कसा काय. इथून बी बरंच दिसतं सगळं. एवढं काय दिसतं, अजून वरी जावं लागेल. चला अजून वरती जाऊ आणि तिथून बघू. हा आता कसं वाटतं इथं वरती. हो सुकून भेटायला का नाही. फिलिंग भेटत एकदम एकदम मस्त वाटते. असं वरून सर्व दिसते आम्हाला, काय टेन्शन नाही. सो गाईज तर आज पूर्ण दिवस आम्ही फिरण्यात घातला, म्हणजे इथं आलो वगैरे आणि कसं आलो ते. सो तर आपला ब्लॉग मी इथंच एंड करतो. आम्ही घाईगडबडीत गावी आलो, सचिन आणि मी. म्हणजे कधी बी असं घाईगडबडीत येतो आणि ब्लॉग सुरू केलाच नाही मी घरी, इथं आल्यावर सुरू केला आपल्या अकोला स्टेशनवर. स्वतः त्यांच्या घरी उद्या कार्यक्रम आहे काहीतरी. कार्यक्रम झाल्यावर आम्ही माझ्या गावी जाणार आहोत. तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय गाईज.